फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक दिला असा ब्लाऊज डिझाईन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण इथं अस्तराने ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हा ब्लाऊज पीस आहे, त्यानंतर हा अस्तर आहे. आता आपल्याला अस्तरावर मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे आणि रुंदी टोटल आपण 10 घेतलेली आहे. गळ्याची रुंदी इथं 2.5 घेत आहे, म्हणजे 2.5 इंच. आणि गळ्याची उंची इथं 9.5 घेणार आहोत. तर अशा प्रकारे 9.5 मार्किंग करून घेऊया. खालच्या साईडला पण आपण 2.5 इंचावर मार्किंग करून पट्टीने रेष मारून असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आता गळ्याला शेप देऊन घेऊया. गळ्याचा शेप आपण इथं गोलाकारमध्ये देणार आहोत. तर अशा प्रकारे गळ्याला गोलाकारमध्ये शेप दिलेला आहे. आता गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे पूर्ण गळ्याला आपल्याला बाहेरच्या साईडला 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर रेष ओढून घेऊया अशा प्रकारे. तर अशा प्रकारे अस्तरावर आपण गळ्याचा शेप दिलेला आहे. त्यानंतर आता कट करून घेऊया. कट आपल्याला बाहेरच्या साईडनं करायचा आहे. अशा प्रकारे आता आपल्याला आतल्या साईडचा गळा कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पेपर घ्यायचा आहे. तर डबल फोल्ड करून जे आपण पट्टी कट केलेली आहे गळ्याची तो पेपरवर ठेवून द्यायचा आहे. आता आपल्याला गळ्याच्या आतल्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडला पण मार्किंग करून घ्यायचं आहे. बाहेरच्या साईडला आपल्याला 1-1 इंचावर वाढवून मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पूर्ण गळ्याला अशा प्रकारे 1-1 इंचावर मार्किंग करून वाढून घेतलेलो आहोत. अशा प्रकारे पेपरवर आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं कट करून घेऊया. आतल्या साईडचं पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं ब्लाऊजचा गळा तयार करायचा आहे. ते आपण ब्लाऊज घेतलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. अशा प्रकारे गळ्याच्या साईडला आणि खालच्या साईडला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. अगोदर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया. तर अशा प्रकारे आता आपल्याला गळ्याच्या वरती टीप टाकायची आहे. पूर्ण गळ्याच्या साईडला आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे. गळ्याला टीप टाकलेली आहे. आता जो ब्लाऊजचा आतला कपडा आहे तो आपण कट करून घेऊया. इथं आतला जो कपडा आहे आपण कट केलेला आहे. त्यानंतर इथे साईडला आपण छोटे छोटे कट्स देणार आहोत. आता आपल्याला इथं अस्तराने ब्लाऊज पलटून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण पलटून घेतलेला आहे. आता खालच्या साईडला आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडला पण आपल्याला दाब टीप मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला अस्तर वरी नाही दिसला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे. ब्लाऊजच्या साईडला पण आपण इथं टीप मारून घेऊया, जेणेकरून जेव्हा ब्लाऊज आपण शिवतो अस्तर आणि ब्लाऊज इकडे तिकडे होणार नाही. आता जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊजचा गळा तयार झालेला आहे. आता खालच्या साईडला आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपण तिरपी शिलाई मारून घेणार आहोत.
दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे टक्स मारून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला आपण इथं टक्स मारून घेतलेला आहे. गळा तयार झालेला आहे. आता गळ्यावरती आपण डिझाइन बनवायला घेऊया. इथं आपण ब्लाउजचे एक पट्टी घेतलेला आहे कट करून 1 इंचाचा. अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे त्यावरती. इथं आपल्याला अशा प्रकारे पट्टी बनवून घ्यायचं आहे. पट्टीवरती आपल्याला इथं डबल टिप मारून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथं तयार केलेलं आहे. त्यानंतर आपण जो सुरुवातीला पेपर कट केलेला आहे त्यावरती ठेवून आपण कट करून घेऊ. सर्व पट्टी अशाच प्रकारे कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पेपरच्या गळ्याचा आपल्याला इथं सेंटर काढून घ्यायचा आहे. तर सेंटर आपला इथं आहे इथं 1.5 इंचावर आपण इथं मार्किंग करून घेणार आहोत. पूर्ण गळ्याला अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे आपण. तर रेष मारून घेऊया. त्यानंतर इथं पट्टी तयार केलेल्या आहेत ती आपल्याला पेपरच्या सेंटरमध्ये लावून घ्यायचं आहे. जिथे आपण रेष मारलेला आहे तिथंच टिप यायला पाहिजे. एक एक करून पट्टी आपण लावून घेणार आहोत. अगदी चिटकून व्यवस्थित आपल्याला पट्टी लावून घ्यायचं आहे. पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे आपण पट्टी लावून घेतलेला आहे. आता आपल्याला इथं दोरी लावून घ्यायचं आहे सेंटर मध्ये. मी तर रेडीमेड दोरी घेतलेला आहे. तुम्ही कापडाचं पण घेऊ शकता. तर पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे सेंटर मध्ये आपण दोरी लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे दोरी लावून घेतलेला आहे. त्यानंतर जो आपण पट्टी बनवलेला आहे अशा प्रकारे एकावर एक ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. पट्टी आपल्याला एक डावीकडे एक उजवीकडे घेऊन आपल्याला अशा प्रकारे टिप मारून घ्यायचं आहे. अगदी सावकाशपणे आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे. खालचा पेपर फाटला नाही पाहिजे. तर आतल्या बाजूला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. आता बाहेरच्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे टिप मारून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. आता गळ्याच्या साईडला आपल्याला इथं पट्टी लावून घ्यायचं आहे. आतल्या साईडला पट्टी आपण इथं 1.5 इंचाची घेतलेली आहे. डबल फोल्ड करून इथं गळ्याच्या साईडला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता आपल्याला ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण गळ्याला टिप मारून घेऊया. तर आपण इथं गळ्याला पट्टी लावून घेतलेला आहे. त्यानंतर आता गळ्याच्या साईडला आतल्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे. लेस आपण इथं सिल्वर कलरचं लावणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. तर गळ्याच्या आतल्या साईडला आपण लेस लावून घेतलेला आहे. आता ब्लाउज वरती आपण आतल्या साईडला अशा प्रकारे ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे.
परफेक्ट ठेवून आपल्याला आतला जो डिझाईन बनवलेला आहे तो गळ्याच्या पूर्ण साईडला आपल्याला लावून घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडला आपण जो डिझाईन बनवलेला आहे तो लावून घेतलेला आहे. आता गळ्याच्या बाहेरच्या साईडला पण आपण लेस लावून घेऊया. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपण लटकन बनवलेलं आहे. गळ्याच्या साईडला आपण लटकन लावणार आहोत. तर दोन्ही साईडला आपल्याला इथं लटकन लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे. खूपच सुंदर दिसत आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे आपली. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. डिझाईन तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा झालेला आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.